ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार, सर्वांना वंदन करत आहे। आपण श्रोते आपल्या सगळ्याच्या मधल्या हृदयस्थ परमेश्वरालाही वंदन करून आजच्या या उपक्रमाला प्रारंभ करत आहे। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करत आहे। आजचा भाग आहे तो 23वा भाग आहे। आपण 30 ऑगस्ट गोकुळाष्टमीला या उपक्रमाची सुरुवात केली आणि बघता बघता 23 भागापर्यंत येऊन ठेपलेलं आहे आणि अध्याय सुरू आहे तो 3रा अध्याय कर्मयोग। अर्जुन विषाद योग पाहिला, त्यामध्ये अर्जुनांनी स्वतःची भूमिका मांडलेली होती की हे करणं, युद्ध करणं कसं चुकीचं आहे, हे सगळं अर्जुनच बोलला होता, त्याच्यात भगवंत काहीच बोलले नव्हते। मात्र 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं तेव्हा भगवंतांनी बोलायला सुरुवात केली। अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे, इथून उपदेशाला सुरुवात झाली। महात्म्याचं अमरत्व आहे, स्वधर्म कसा आहे, स्वधर्म किंवा स्वकर्तव्यामध्ये कसं तत्पर असावं हे भगवंतांनी समजावून सांगितलं। मग कर्मयोगामधलं समत्व बुद्धी कशी आहे हेही सांगितलं। असं करता करता त्यांनी स्थितप्रज्ञ, गीतेला जो अभिप्रेत आहे आदर्श पुरुष तो कसा असायला हवा त्याची लक्षणंही स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये म्हणजे 18 श्लोकामध्ये ती वर्णन केली। हे सगळं वर्णन अर्जुन ऐकतोय। अर्जुन अतिशय विचक्षण असा श्रोता आहे, जिज्ञासू श्रोता आहे, त्यामुळे तो नुसतं ऐकून पुढे जात नाही आहे। त्याच्या मनात वारंवार येणारे प्रश्न तो विचारतोय, मन मोकळेपणाने विचारतोय, पण अजूनही त्याची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे। अजूनही त्याला युद्ध हे घोर कर्म वाटतंय आणि भगवंतांचं वचन त्यांनी लक्ष देऊन ऐकलंय हे खरी असलं तरी मनातल्या संभ्रमामुळे त्याची स्पष्ट अजून निस्संदेह तो झालेला नाही आहे। आणि म्हणून त्याच्या मनात प्रश्न पडला होता की एकदा तुम्ही म्हणताय की कर्मश्रेष्ठ, एकदा म्हणताय ज्ञानश्रेष्ठ, माझा मात्र अगदी गोंधळ उडालेला आहे। आणि म्हणून मी आता प्रश्न विचारतोय, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन, जर या कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असं जर तुमचं मत असेल तर किंग कर्मणी घोरे मान, या घोर कर्मामध्ये मला अडकवताय तरी कशाला? मला एकदा मोकळं करा, हे युद्ध नाही करायचं नाही असं सांगा म्हणजे मी मोकळा झालो। त्यामुळे ह्या घोर कर्मामध्ये मला अडकवू नका। पण वस्तुतः हे कर्म घोर आहे असं अर्जुनाला वाटत होतं, पण भगवंतांची भूमिका वेगळीच आहे। तरीसुद्धा अर्जुन आपलं म्हणणं पुढे
रेटतोय आणि तो म्हणतोय व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी वमे. तुमच्या अशा मिश्रित बोलण्यामुळे काय होतंय सांगू का, माझा सगळा गोंधळ उडतोय. त्यामुळे बुद्धिं मोहयसी वमे. पण आता तुम्ही एक सांगा, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. आता मला एक नक्की सांगा की ज्याच्यामुळे मला श्रेयाची प्राप्ती होईल. आणि इथेच अर्जुनाचा स्वभाव दिसून येतो. अर्जुन अतिशय रुजू अंतःकरणाचा आहे, सरळ स्वभावाचा आहे. कपट वगैरे त्याला काही माहितीच नाही, असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, दुसऱ्यामध्ये दोष काढण्याची वृत्ती नाही, अत्यंत सरळ रुजू मनाचा आहे. आणि म्हणून तर त्याचं नाव अर्जुन आहे. अशा अर्जुन म्हणतोय तदेकं वद निश्चित्य, एक काहीतरी सांगा. असं म्हणू नका हेही चांगलं आहे तेही चांगलं आहे, असं केलंच तरी चालेल, असं नको. मला एक ठामपणाने एक निश्चयाने सांगा. पण असं सांगा की ज्याच्यामुळे माझं कल्याण होईल. या शब्दावर, या वचनावरच भगवंत इतके प्रसन्न झाले. कारण हा अर्जुन कसा आहे, साधा आहे हो, अत्यंत लहान बालकासारखं त्याचं मन निष्पाप आहे. कितीही पराक्रमी आहे, महाबाहू आहे तो, अत्यंत वीरवृत्तीचा क्षत्रिय, खरा क्षत्रिय आहे. पण मन कसं आहे, स्वभाव कसा आहे, रुजू आहे, सरळ आहे. आणि म्हणून त्याला उद्देशून भगवंत त्याला आता अनघ म्हणतात. आणि भगवंत सांगतायत लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. पूर्वीच मी या 2 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. हे निष्पाप अर्जुना, अनघ शब्द आपण पाहिला होता. अघरहित, ज्याला पापाचा स्पर्श नाही, अशा निष्पाप अर्जुना तुला मी सांगतोय की पूर्वी मी या 2 निष्ठा सांगितल्या होत्या. ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां, अशा 2 निष्ठा सांगितल्या होत्या. पण आता तू हे लक्षात घे, न कर्मण, आता कर्म तर करायचं. तुला जे घोर कर्म वाटतंय ना, ते खरं तर घोर कर्म नाही आहे. कारण प्रत्येक कर्माचं मनुष्याला बंधन पडत असतं, हे मला मान्य आहे. प्रत्येक कर्माचा लेप लागत असतो, हेही मान्य आहे. कर्म हे माणसाला अडकवत जातं. चांगलं कर्म केलं तर पुण्यासाठी आणि वाईट कर्म केलं तर पापासाठी पुन्हा पुन्हा त्या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागतं. हेही बरोबर आहे. पण एक सांगू का, या कर्माचं नैष्कर्म्य करता येतं. कर्म करूनसुद्धा त्याच्यात अडकायचं नाही, त्याच्यात गुंतायचं नाही, त्याचा लेप लागणार नाही, अशी युक्ती सांगितली तर मान्य करशील की नाही तू अर्जुना? तर तू मान्य करशील की नाही? म्हणून मी तुला सांगते, कर्माचं नैष्कर्म्य करायचं. कसं करायचं? न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते. पण कर्मच केलं नाही तर नैष्कर्म्य होईल असं जर तुला वाटत असेल तर तसं नाही आहे बरं का. तसं नाहीच आहे. कर्माला प्रारंभच केला नाही म्हणजे मग त्या कर्माचं नैष्कर्म्य होईल असं नाही आहे. निष्क्रिय राहणं आणि नैष्कर्म्य याच्यामध्ये फार महद अंतर आहे. आणि म्हणून तू असं काही समजू नकोस की कर्म केलं नाही म्हणून तुझी या बंधनातनं सुटका होईल, असं नाहीच आहे. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसना देव सिद्धिम समधिगच्छति. अरे तुला आता एक सांगतो, एक नियम आहे, ह्या सृष्टीचाच एक नियम आहे. मनुष्य एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय शांत राहूच शकत नाही. कुठलं ना कुठलं कर्म चालूच आहे, सतत सतत. आपण मागच्या वेळेस पाहिलं, मराठी भाषेमध्ये जेवढी म्हणून क्रियापदं आहेत ती सगळी त्या कर्माशी निगडीत आहेत. हे कर्म कसं आहे, त्या कर्माशी निगडीत ही सगळी क्रियापदं आहेत. म्हणजे उठणे, बसणे, खाणे, झोपणे, फिरणे, उड्या मारणे, अगदी वाटेल ती कर्म असली तरी सगळी ती कर्म आहेत. पण ही कर्म केव्हा होतात बघा. आता एक मनुष्य एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. अगदी सगळी कर्म सोडून दिली तरी सोडून देणं हे सुद्धा एक कर्म होतं. काही न करता लोळत पडलो तरी लोळत पडणं हेही कर्म होतं. पण जेव्हा त्या क्रियांशी माणूस आपलं मन जोडतो, आपली आसक्ती, आपली कामना त्याच्याशी जोडली असते, तेव्हाच त्या क्रियेचं कर्म होतं. आता म्हणून कर्म सोडणं हा त्याच्यावरचा उपायच नाही आहे. मग आता मी तुला सांगतो, कर्म सोडायचंही नाही आहे. मग काय करायचं आहे बघा. आता भगवंत काहीतरी आपल्याला वेगळं सांगतायत. कर्म सोडायचं तर नाहीच आहे. आणि म्हणतात नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. क्षणमपि, क्षणभर सुद्धा जातू. आता काय शब्द वापरलेत आणि प्रत्येक शब्दावर आपण चिंतन करणार आहोत बरं का. कारण एकही शब्द आपल्याला गाळायचा नाही. पण गीतेमधलं एक अगदी ज्याला पादपूरक म्हणतात ते सुद्धा
व्यर्थ वापरलेलं नाहीच आहे. कारण ही भगवंतांची वचन आहेत. मग नाही कश्चित क्षणमपी एवढं कळलं, एक क्षणभरसुद्धा. जातू, जातू शब्द नाही कळला अजून आम्हाला. मग जातू म्हणजे काय आहे? तर या तिन्ही अवस्था आहेत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती किंवा मूर्छा. या कोणत्याही अवस्थेत असला मनुष्य तरी देखील त्याचं कर्म सुरूच असतं. कसं काय? जागृतीमध्ये आम्ही कर्म करतो हे मान्य आहे, पण झोपेत, स्वप्नावस्थेत, मूर्छा आली असताना सुद्धा हो, सतत ही कर्म सुरूच आहे. कुठल्याही अवस्थेत असला तरी ही सगळी कर्म सुरूच आहेत. कारण ही प्रकृती आहे ना, ही प्रकृतीच मुळी परिवर्तनशील आहे. तिला सारखं बदलणं हाच तिचा स्वभाव आहे. एक गोष्ट काही कायम नाही आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये एक गोष्ट कायम नाही आहे. काल जी कळी होती त्याचं आज फूल होतं. ते फूल 2 दिवस टिकतं आणि मग ते कोमेजतं, पुन्हा ते गळून पडतं, पुन्हा ते मातीत मिसळतं. कालचा अंकुर आहे त्याला आज 2 पानं फुटतात, उद्या 4 फुटतात, मग त्याची एक डहाळी बनते, त्याची फांदी होते, त्याचा वृक्ष होतो. क्षणोक्षणी तुम्ही आम्ही सुद्धा बदलतोच. म्हणजे परिवर्तन होणं, विकार होणं हा सुद्धा एक प्रकृतीचा स्वभाव आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं ही माया कशी आहे. अघटित घटना पटीयसी माया. अघटित घटना घडवण्यामध्ये ही फार अगदी माहीर आहे, वाकबगार आहे. आपण अकल्पनीय घटना घडवते ना ही माया. आता जो कोरोना आला आहे तर हे मायेचाच प्रभाव आहे. हिनेच आणलेलं आहे. हे भूकंप, अतिवर्षा, अवर्षण, सुनामी सगळं कोण घडवतं? ती घडवते पण आणि ती बिघडवते पण. ती सुंदर सुंदर गोष्टींना जन्मही देते आणि त्या बघता बघता त्या काळाच्या उदरामध्ये त्या गडपही होतात. हा सगळा मायेचा खेळ आहे. मग प्रकृती जर इतकी परिवर्तनशील आहे तर ह्या शरीराच्या ज्या स्थूल क्रिया आहेत किंवा मानसिक क्रिया आहे, मनाने मी चिंतन करते, आता मी काही करत नाही, बसली आहे शांत, पण मनामध्ये पुष्कळ विचार चालू आहेत. मग मनाचं चिंतन हे सुद्धा कर्मच आहे. काया वाचा मनाने केलेल्या कुठल्याही क्रिया हे कर्मच आहे. आणि आपलं शरीर देखील हे प्रकृतीचंच कार्य आहे आणि प्रकृती कधीही अक्रिय राहू शकत नाही. आणि म्हणून शरीराविषयी सदैव अहंता आणि ममता असतेच असते. खरं तर आत्मा काहीही करत नाही. तो अक्रिय आहे, असंग आहे, अविनाशी आहे, निर्विकार आहे, निर्लिप्त आहे. पण त्यांचं काय झालं आहे, त्यांनी या शरीराशी संबंध जोडल्यामुळे तो त्याच्यातून सुखाची इच्छा करतो. आत्मा स्वतः काही करत नाही, हा जीव करतो. जीवाला वाटतं या शरीराला छान नटवलं, सजवलं, छान खायला प्यायला घातलं की सुख मिळेल. शरीराशी संबंध जोडल्यामुळे हा आत्मासुद्धा त्याच्यात अडकतो, गुंततो आणि मग त्या प्रकृतीसमोर तो जीव आहे ना तो लाचार होतो, अवश होतो, पराधीन होतो. कारण म्हटलंच आहे 9व्या अध्यायात सुद्धा म्हटलं आहे, प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः. तो पुन्हा 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 हे उत्पन्न करतो आणि कार्यते यवशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैही. तिथेही अवश शब्द वापरला होता. आता होतं काय सांगू का, या प्रकृतीपासून या गुणांची निर्मिती आहे, त्रिगुणांची निर्मिती आहे. गुणापासून वृत्ती बनतात, वृत्तीपासून स्वभाव बनतो आणि जर का मनुष्य या गुणाच्याही पलीकडे गेला, गुणातीत झाला तरच तो पराधीन राहणार नाही, तो स्वतंत्र होईल, स्वायत्त होईल. मग याच्यासाठी या देहाचा आणि आत्म्याचा जो संबंध आहे, जो चिकटलेपण आहे, तो तोडायला पाहिजे. त्याच्यापासून आत्मा विलग आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. कसं? तत्वतः. कारण माणसाला कर्म सोडणं शक्य नाही. हेच पुन्हा 18व्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे बरं का. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माणि अशेषतः. देहधारी व्यक्तीला सगळी कर्म पूर्णपणे सोडणं अशक्यच आहे. आता कर्म करण्यामध्ये आम्ही इतके परतंत्र आहोत, इतके परस्वाधीन आहोत. मग ह्या इंद्रियांच्या क्रियांना जर का आम्ही हट्टाने रोखलं तर मग आम्ही अक्रिय होईल का? आम्हाला नैष्कर्म्य साधता येईल का? काहीच करणार नाही, अगदी बसून राहणार, ध्यानामध्ये बसून राहणार. मग जमेल का? अहो नाही, उलटच परिणाम होतो त्याचा. लगेच भगवंत पुढे सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये, 6व्या श्लोकामध्ये,
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. काहीही केलं नाही, ध्यानात बसून राहिलं, कशाचीही शुद्ध नाही असं लोकांना वाटेल. शांत एखादा साधू बसलाय, पण असंही एक वचन आहे, ध्याना बसला संन्याशी माध्यान्नीला तोंडवासी. ध्यानात बसला तरी त्यालाही भूक लागतेच. अहो, काही केलं नाही तरी भूक लागतेच. मग अशा गोष्टी जर घडतच असतात, म्हणजे बघा, समजा एखादी व्यक्ती, एखादा साधक ध्यानाला बसलाय, पंचज्ञानेंद्रियाचा संयम केलाय, डोळ्यांनी बघत नाही, कानाने ऐकत नाही, त्वचेने स्पर्श करत नाही, काही करत नाही, पंचज्ञानेंद्रियाचा संयम केलाय, पंचकर्मेंद्रियाचा संयम केलाय, म्हणजे वाक, पाणी, पाद, उपस्थ, गुद ह्या सगळ्याचा संयम केलेला आहे. तर पण संयम केलेला आहे, कर्मेंद्रियाणी संयम्य. मी म्हटलं ना, आपण गीतेतला प्रत्येक शब्द जाणून घेणार आहोत. संयम शब्द तर आपल्या ओळखीचा आहे नाही का. खरं तर संयम म्हणजे निग्रहाने त्यांना रोखणं, पण संयम शब्दामध्येच एक विरोधाभास आहे. संयम जेव्हा आपण करतो तेव्हा कुणाची तरी जबरदस्ती असते, जबरदस्तीने केलेला असतो तो संयम, आणि स्वेच्छेने केलेलं असतं ते नियमन. कुठलंही काम बघा ना, दुसऱ्याने कुठलंही काम सांगितलं तर आपण ते करूसुद्धा, उत्तमसुद्धा करू, पण तरी त्याच्यामध्ये स्वतःची इच्छा नाही आहे आणि त्यामुळे ते काम तितकंसं छान नाही होणार. पण जर एखादं काम मी आपणहून मनाने अत्यंत आनंदानेच जर का काम केलं तर त्या कामाची क्वालिटी निश्चितच सुधारणार आहे. त्यामुळे संयम वेगळा आणि नियम वेगळा. मग आपल्याला संयम नाही करायचा, संयम्य, कर्मेंद्रियाणी संयम्य. आणि मग हा साधक काय करतो, य आस्ते, तो बसलाय, पण मनसा स्मरण, मनामध्ये पुष्कळ विचार चालले, बाहेरनं काही खात नाही आहे, पीत नाही, कुणाकडे बघत नाही, काही ऐकत नाही आहे. लोकांना वाटेल काय साधू पुरुष आहे, पण मनामध्ये कामनांचं थैमान चालू आहे. असू शकतं, असं असू शकतंच आणि असतंच बऱ्याच वेळेला, की बाहेरून सगळ्या इंद्रियांचा संयम केला आहे, पण आतमध्ये उलट जास्त अवसर मिळतो विषयांचं चिंतन करायला. आणि मग अशा व्यक्तीला भगवंत काय म्हणतात, कडक शब्द वापरतात हो भगवंत कधी कधी. ते म्हणतात इंद्रियार्थान विमूढात्मा. हा कसा आहे, विमूढ आत्मा आहे, मोहित आहे, अविवेकी आहे, मिथ्याचारस उच्यते. त्याला मिथ्याचारी म्हटलेलं आहे. आणि मिथ्याचारी या शब्दाचा अगदी साध्या शब्दात अर्थ बघायचा झाला तर ढोंगी, भोंदू. हा काय करतो, त्या इंद्रियांच्या अर्थांना, म्हणजे त्या विषयांना त्या इंद्रियांपासून रोखलेलं आहे. विषय आणि इंद्रियांची गाठ घालून दिलेली नाही आहे. विषय लांब राहिलेत, इंद्रिय स्वाधीन आहेत असं वाटतंय, लोकांना वाटतंय. हा ढोंग करतोय, पण मनामध्ये त्या विषयाचं चिंतन आहे. स्वतःला विषयाचं चिंतन करत असूनसुद्धा स्वतःला अक्रिय समजतंय, नैष्कर्म्य साधलं असं त्याला वाटतंय. पण त्याच्या इतकं ढोंगी दुसरा कोणीच नाही. कारण असा मनुष्य बाहेरून जरी क्रियारहित दिसत असला तरी आसक्तीने त्याच्या मनामध्ये अगदी थैमान घातलेलं असतं. बाहेरनं तो कसा वागतो, लोकलज्जा, समाज काय म्हणेल वगैरे विचार करतो आणि बघतसुद्धा नाही. बाह्यभोग जरी टाळत असला तरी त्याच वेळेला मनामध्ये त्या विषयांचे उपभोग घ्यायला आणखीन मोकळीक मिळते, आणखीन संधी मिळते. आणि विशेष अवसर मिळाल्यामुळे मनाने तो भोग घेत राहतो आणि हे जास्त घातक आहे. बघा, हां, इंद्रियांनी भोग घेण्यापेक्षा मनाने भोग घेणं हे जास्त घातक आहे, कारण त्याच्यामध्ये आहे आसक्ती. आणि इथेच आपली गफलत होते ना. आपण म्हणतो अहो काय ते काय गृहस्थ आहेत, त्या सगळ्या अगदी त्यांचा संयम आहे, पण ते जास्त लबाड असू शकतात. नेहमी सगळेच असतात असं नाही, पण बहुतांश वेळेला बाहेरनं देखावा करणारे बरेच लोक आतून मात्र विषयाने अगदी लडबडलेले असतात. आणि म्हणून असं म्हटलं की मनाने भोगाचा त्याग करणं हाच तर खरा त्याग आहे. नाहीतरी बघा ना, आपण करन्सी नोट असते आपली, समजा 200ची नोट आहे, 100ची आहे, 2000ची नोट आहे. त्या कागदाला काही किंमत असते का? कागद एवढासा तुकडा असतो. समजा मी तुम्हाला असा गुलाबी रंगाचा एक एवढ्या आकाराचा 2000 अशा नोट एवढा कागद दिला
आणि त्याच्यावर लिहून दिलं की ह्या नोटेची किंमत 2000 आहे, ही नोट कोणी जो देईल त्याला 2000 रुपये द्यावेत. काही किंमत आहे का? माझ्या सहीला काही किंमत आहे का? त्याच्यावर गव्हर्नरची सही असेल तर त्या कागदाच्या कपट्याला किंमत येते. तसंच हेतू काय आहे, मनातल्या भावना काय आहेत, आसक्ती कशात अडकलेली आहे, ह्याच्यावर त्या कर्माचं खरं तर मोल ठरत असतं. आणि म्हणून नोटेवरचा शिक्का महत्त्वाचा. बघा ना, किंवा पूर्वीसुद्धा खलिते पाठवले जायचे. एका राजाने दुसऱ्या राजाला खलिता पाठवला तर त्याच्यावर शिक्का असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे, त्या मुद्रेमुळे किंमत येते. तसंच या मानसिक चिंतनामुळे तुमच्या त्या क्रियेला उत्तम मूल्य प्राप्त होतं किंवा खालीही घसरतं. विनोबांनी तर कर्माची एक फार उत्तम व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, कर्म भागिले अहंकार किंवा कर्म अंशस्थानी आणि अहंकार खाली भागिले छेदस्थानी असेल, त्याच्यावरनं कर्माची किंमत ठरते. म्हणजे बघा ना, कितीही कर्म मोठं केलं तरी त्या कर्मापेक्षा जर का अहंकार वाढेल तर त्या कर्माची किंमत काहीच नाही आहे. एखाद्या दानशूर श्रीमंत व्यक्तीने मोठ्याल्या धर्मशाळा बांधल्या, रस्ते बांधले, उद्यानं तयार केली, पाणपोया उभारल्या, खूप छान कार्य केलं. पण जर का सगळीकडे मी केलं, बघा माझं नाव लावा, माझं या उद्यानाला नाव द्या, ह्या पाणपोईच्या इथे माझी पाटी लावा, असं जर का अहंकार सारखा सारखा दिसायला लागला तर लोकांनाही त्याचं नको वाटतं. नको बाबा तुमचं गुणगान आहे. आणि तेच एखाद्या अतिसामान्य व्यक्तीने अगदी साधे 50 रुपये जरी एखाद्या कार्यासाठी दिले आणि त्याचा कधी उल्लेखही केला नाही, तर ते कार्य, ते 50 रुपये यांच्या 5 लाखापेक्षा कितीतरी मोलाचे आहेत. असा हा कर्माची जी किंमत आहे, कर्माचा जो सिद्धांत आहे ना, तो फार वेगळाच आहे हो. म्हणून ह्या मिथ्याचाराच्या मागे लागायचं नाही आहे. मग लगेचच बघा काय गीतेमध्ये काय सुंदर गंमत आहे. एक श्लोक असा आणि एक श्लोक लगेच त्याच्या विरुद्ध सांगणारं. आता हा जो लबाड माणूस होता ना, जो सगळ्या कर्मेंद्रियाचा संयम करून आतमध्ये विषयाचं चिंतन करत होता, त्याला ढोंगी म्हटलेलं आहे. पण लगेच त्याच्या उलट चांगला माणूस कसा असतो, खरा योगी कसा आहे, खरा कर्मयोग कुणाला साधला आहे, लगेच पुढच्या 7व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, यस्त्वेंद्रियाणि मनसा, यहातू इंद्रियाणि मनसा नियम्य. बोलले ते ना मी मगाशी, संयम्य वेगळं आणि नियम्य. आरभते अर्जुन, जो कोणी मनाने नियमन करून हे कार्य आरंभतो, कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते, ही एक्सेल्स, तो श्रेष्ठ ठरला जातो जो मनाने नियमन करून कर्मेंद्रियाच्याच मार्फत हा कर्मयोग आचरतो. तो असक्त असतो, म्हणजेच अनासक्त असतो, तो निरासक्त असतो, तो कशातही अडकत नाही. आता बघा या श्लोकामध्ये तू हे अव्यय वापरलेलं आहे आणि तूचा अर्थ आहे परंतु. म्हणजे तो मिथ्याचाराचा 6वा श्लोक आपण पाहिल्यानंतर त्याच्याशी विरोध दर्शवणारा हा श्लोक आहे, म्हणून परंतु वापरलेलं आहे. आणि मी मागेच सांगितलं होतं, जिथे जिथे तू हे आले त्याच्या वरच्या श्लोकाकडे बघायचं. त्या वरच्या श्लोकात जे सांगितले, जो मिथ्याचारी ढोंगी माणसाचं वर्णन आहे, त्याच्या उलट याच्यामध्ये त्या कर्मयोगी जो आहे, जो असक्त आहे, जो निरासक्त आहे, तो कसा आहे, तो श्रेष्ठ आहे, विशिष्यते, म्हणजे तो अतिशय श्रेष्ठ आहे. आणि गंमत आणखीन अशी आहे की या श्लोकामध्ये अर्जुन म्हटलेलं आहे, ना की पार्थ म्हटलं आहे, ना धनंजय म्हटलं आहे, ना कौंतेय म्हटलं आहे. इथे अर्जुन म्हटलं आहे कारण त्याचा स्वभाव कसा आहे, रुजू आहे, सरळ आहे. आणि म्हणून सरळ मनाच्या अर्जुना तुला हे सांगतोय की जो कोणी या इंद्रियांचा मनाने संयम करून, नियमन करून, संयम नाही नियमन करून कर्मेंद्रियाच्या मार्फत ही सगळे कर्म आचरतो, तो असक्त आहे, तो निरासक्त आहे, तो कशातही गुंतलेला नाही. सगळ्यामध्ये आहे असं वाटतो, पण तो सगळ्यापेक्षा निराळा आहे, अलिप्त आहे, निर्लिप्त आहे. आणि खरं सांगू का, विवेकाने जर का विचार केला तर हा जो स्व आहे ना, हा जो मी आहे,
त्याचा मनाशीही संबंध नाही आणि त्याचा इंद्रियाशी सुद्धा संबंध नाही. न मन हो न बुद्धी न चित्त अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न चलता न रुकता न कहता न सुनता, जगत चेतना हो अनादि अनंता. खरंच आहे, चिदानंद रूप आहे. मी कोण आहे? मी चिदानंद रूप आहे. हे मन म्हणजे मी नाही, हा हात पाय, ही साडी, हे कानातलं, हे मी नाही आहे. मी या सगळ्याच्यापेक्षा वेगळा आहे हे ज्याला खरं कळतं. मनसुद्धा माझं नाही आहे, इंद्रियसुद्धा माझी नाही, कोणी हे देहच माझा नाही आहे, हे सगळं मी त्याच्यापेक्षा अलिप्त आहे हे ज्याला कळतं तो काय करतो? मनाने इंद्रियांचं नियमन करतो. असं केलं तर इंद्रियांचा स्वतंत्र हट्ट राहत नाही. एक लक्षात घ्या, इंद्रिय अशी हट्टी नसतात. मन जेव्हा त्याच्याशी जोडलं जातं तेव्हा इंद्रिय स्वैर धावायला लागतात. वस्तुतः इंद्रिय ही हट्टी नाही आहे, इंद्रियांचा हट्ट राहत नाही, मात्र त्यांना वळण लावावं लागतं. लहान मुलांनासुद्धा वळणच लावावं लागतं. इंद्रियांनासुद्धा जसं वळण लावाल तसं आपोआप लागतं. व्यायामाची सवय लावलीत व्यायाम करतात, इंद्रिय अजिबात ती हट्ट करत नाहीत, पण जसं वळण लावू तसं लागतं त्यांना. मग या आणि नियमनामध्ये काय आहे? नियमनामध्ये स्वेच्छा आहे, आणि जिथे स्वेच्छा आहे ना तिथे आनंद आहे, आणि जिथे आनंद आहे तिथे मोकळेपण आहे. आणि म्हणून नियमन करावं, आपल्या आयुष्याचं सुद्धा नियमन करावं. संयम केला की तो कधीतरी तुटतो, कधीतरी संयमाचं पूर्ण ते फुगा फुटून जातो आणि इंद्रिय स्वैर धावायला लागतात. म्हणून संयमनापेक्षा नियमन महत्त्वाचं आहे. आणि मग नियमन झालं की संयम आपोआप येतोच आहो त्याच्या पाठोपाठ. आणि म्हणून त्याग कशाचा करायचा? आता लक्षात घेऊ, आता सिद्धांत मांडणार आहोत आपण. आता इकडचं तिकडचं नाही, आता सिद्धांताकडे जाणार आहोत. त्याग कशाचा करायचा? तर कर्माचा त्याग नाही, तर आसक्तीचा त्याग करायचा. आसक्ती जी आहे ना, प्रत्येक कर्मामधली आसक्ती आहे, त्याचा त्याग करायचा आहे. त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर मी आणि माझं हे गळूनच जायला पाहिजे. मी आणि माझं नकोच. मी माझे हे सहज जात असे, तू नि तुझे हे स्फुरण होत असे. कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. मी 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 किती मीचा नारा लागवलाय, किती चालू आहे मी आणि माझं. मी कशी शहाणी, मी कशी विद्वान, मी कशी श्रीमंत, मी कशी सुंदर, किती म्हणणार आहात मी मी. जरा इकडे तिकडे बघा. तू नि तुझे हे स्फुरण होत असे. इतरांमध्ये सुद्धा कितीतरी उत्तम उत्तम गुण आहेत, ते बघायला शिकायचे आहेत. मी माझाचं सारखं स्तुती सुमनं गायची नाही आहेत. हे जर केलं तर जाणवतं की हे सगळं करणारा कोणी? कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. आता कर्माचा त्याग करावा का करू नये हे काही गीता सांगत नाही, पण कर्माच्या आसक्तीमध्ये मात्र दोष आहे एवढं मात्र गीता सांगते. कर्म करा किंवा करू नका, त्यात ते तुमच्या हातात आहे, पण कर्मामध्ये आसक्ती ठेवू नका, कारण आसक्ती हीच मुळात दोषयुक्त आहे एवढं मात्र गीता सांगते. आणि म्हणून गीतेने आसक्तीचा त्याग करायला सांगितलं आहे. आता अर्जुन म्हणतोय तत्किं कर्मणी घोरे मान. तो युद्धालाच घोर कर्म समजतोय, पण खरं सांगू का, कर्म घोर नाही आहे, युद्धाचं कर्मसुद्धा घोर नाही आहे. तर ही आसक्ती आहे ना, म्हणजे निगेटिव्ह आसक्तीसुद्धा ही घोर आहे. अर्जुनाला जे वाटते ना, मी मारणारा आणि हे बिचारे माझे चुलत भावंड, माझे गुरु, माझे काका वगैरे हे मरणारे, असं वाटते. ही आसक्तीसुद्धा घोरच आहे. म्हणजे आता बघा, आता पुन्हा आपण मूळ पदावर येणार. कर्माचा जर का कर्मयोग साधायचा असेल तर कर्म नाही टाकायचं, तर फक्त त्याच्यातली आसक्ती टाकायची. कारण कर्म करणं आवश्यकच आहे. प्रत्येकाला नेमून कर्म दिलेलं आहे. वर्ण, आश्रम, स्थिती, परिस्थिती, भूमिका ह्याच्यानुसार प्रत्येकाला कर्म करायचंच आहे, आणि ते समाजहितासाठी आवश्यकच आहे. डॉक्टरनी आपलं कर्म केलं नाही तर काय उपयोग? समजा एखादा अतिशय कुशल डॉक्टर आहे, त्याच्यासमोर एखादा रोगी आहे, पण डॉक्टर म्हणलं की नाही, माझा आज मूड नाही, मी नाहीच करणार ऑपरेशन. त्या डॉक्टरचा काही उपयोग आहे का? असं चालणारच नाही. समाजहितासाठी प्रत्येकाने आपलं कर्म करायलाच हवं. एखादा उत्तम पोहणार आहे आणि त्याच्यासमोर एखादा माणूस बुडतोय, तर त्यांनी त्याला वाचवायलाच पाहिजे. प्रत्येकाने कर्म करायलाच पाहिजे, पण ते समाजहितासाठी, माझ्यासाठी नाही, आसक्तीसाठी नाही.
आणि हा योग साधायचा असेल तर योगाची बैठक कशी हवी? त्यागाची हवी, स्वार्थरहित व्हायला पाहिजे. म्हणजे आता पुन्हा भगवंत त्याला मूळ पदावर आणताय की समाजहितासाठी, आता राष्ट्रहितासाठी युद्ध करणं हे तुझं कर्म आहे आणि ते तू कर, हे आवश्यक कर्म आहे. आणि म्हणून भगवंत आता अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तू आता तुझ्या मनाला आवरून धर, अंतःकरणामध्ये स्थिर हो आणि मग ही कर्मेंद्रिय जशी कर्म करतील तसं त्यांना कर्म करू दे, तू त्याच्यात अडकू नकोस. आणि नाहीतरी कर्मेंद्रिय ही त्यांच्या त्यांच्या कर्मामध्ये वावरत असतात. अनेक वेळेला गीतेमध्ये सांगितले, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे गुण आहेत ना, प्रकृतीचे त्रिगुण आहेत, हे त्रिगुणामध्ये वावरत आहेत. किंवा इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. इंद्रिय ही त्याच्या अर्थामध्ये, त्यांच्या विषयामध्ये वावरत आहेत, त्याच्यामध्ये तू गुंतू नकोस, त्यांना जसं करायचं तसं करू दे, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि मग आता त्याला थोडंसं पटायला लागले. आता एक फार मोठा, ह्याच्याही पेक्षा मोठा सिद्धांत किंवा हा चरण आहे, हे अत्यंत गीतेचं मौलिक असा संदेश मानता येईल. आणि आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकासाठी तर हा संदेशच आहे. काय म्हणतायत भगवंत? नियतं कुरु कर्मत्वं. काय सुंदर सांगितले हो. तू काय कर, फक्त तुझं नेमलेलं काम कर. बघा, हे प्रत्येकाने आपल्याला ॲप्लिकेबल कसं आहे ते बघायचे बरं का. फक्त तू काय कर, तुझं नेमलेलं काम कर. नियतं कुरु कर्मत्वं. कारण कर्म ज्यायो ही अकर्मणः. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं कधीही श्रेष्ठ आहे. ज्यायो आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस, जायसी चेत, जायस शब्द पाहिला होता. मग कर्म हे जायस आहे, हे श्रेष्ठ आहे. कशापेक्षा? कर्म न करण्यापेक्षा. आणि जर का तू कर्मच केलं नाहीस तर शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. अकर्म करून तुझी शरीरयात्रा, तुझा उदरनिर्वाहसुद्धा चालणार नाही. कर्म तर करायलाच पाहिजे. मग ते कसं करायचं? नियत कर्म करायचं. स्वकर्मानुसार, स्वधर्मानुसार. तुझा वर्ण काय आहे? क्षत्रिय वर्ण आहे. त्यामुळे तुझं युद्ध करणं हे तुझं कर्तव्यच आहे. अरे उलट भाग्याने, असं भाग्यवंत क्षत्रियांना असं धर्मयुद्ध खेळायला मिळतं, हे तुझं भाग्य समज, असं भगवंत सांगताना बघा आता किती सुंदर सांगितलं आहे. स्वकर्म हाच स्वधर्म आहे. एवढं कळलं ना की मनातले सगळे संदेह विरून जातात. आम्ही उगीच धर्माच्या व्याख्या करत बसतो, पण एवढं लक्षात ठेवूया, स्वकर्म हाच स्वधर्म आहे. किंवा समर्थ जे म्हणतात, जो जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार. प्रत्येकाला कर्म नेमून दिलेली आहेत. प्रत्येकाला कर्म नेमून दिलेली आहेत. गृहिणीचं कर्म वेगळं, शेतकऱ्याचं वेगळं, सैनिकाचं वेगळं, डॉक्टरचं वेगळं, वकिलाचं वेगळं, प्राध्यापकाचं वेगळं. प्रत्येकाला कर्म नेमूनच दिलेली आहेत. तेवढं उत्तम रीतीने केलं ना तर वेगळं धर्माचरण करायची गरजच नाही आहे. आता काय सांगतायत बघा, विहित कर्म वेगळं आणि नियत कर्म, थोडा फरक आहे. सारखंच आहे विहित कर्म आणि नियत कर्म, ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे बघा, शास्त्रप्रणित ज्या आज्ञा आहेत ना, शास्त्रप्रणित अगदी वेदामध्ये, उपनिषदामध्ये या आज्ञा आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्यायान मा प्रमद, अशा सगळ्या ह्या आज्ञा आहेत आणि शास्त्रप्रणित आहेत, शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. अगदी शेवटपर्यंत गीता जेव्हा 16व्या अध्यायात म्हणते, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितौ. काय करावं आणि काय करू नये याच्या बाबतीत जेव्हा गोंधळ उडेल ना, तेव्हा शास्त्राचा आधार घ्यायचा आहे. शास्त्र काय सांगतं हे बघायचं आहे. आणि म्हणून विहित कर्म म्हणजे काय? शास्त्रप्रणित आज्ञा आहेत. म्हणजे व्रत कुठली करावीत, उपास कसे करावे, उपासना कुठली करावी, निषिद्ध कर्माचा त्याग कसा करावा, खोटं बोलू नये, हिंसा करू नये, चोरी करू नये, या सगळ्या शास्त्रप्रणित आज्ञा आहेत. हे विहित कर्म आहे. पण नियत कर्म म्हणजे काय आहे? तर ते वैयक्तिक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती यानुसार त्या वेळेला जे जे कर्म समोर येईल ते उत्तम रीतीने आचरणात आणणं हे नियत कर्म आहे. म्हणजे सगळ्या क्रिया तर करायच्या आहेत, इतरांना मदत करायची आहे आणि शास्त्रविहित कर्म यांनी पण आचरणात आणायचं आहे. आणि मग ते शास्त्रविहित कर्म तुला सौम्य वाटो किंवा घोर वाटो ते करायलाच पाहिजे.
अर्जुनाला हे युद्धकर्म घोर वाटतंय, आत्ता वाटतंय, पण ते शास्त्राची आज्ञा आहे, क्षत्रियाचं ते कर्तव्यच आहे. त्यामुळे संग्रामेषु अनिवर्तितत्वम, संग्रामातून कधीही पाठ दाखवायची नाही, रणांगणातून कधी मागे हटायचं नाही आहे. हे क्षत्रियाचं कर्म आहे, त्यामुळे ते नियत कर्मच आहे तुझं. आणि युद्ध जरी तुला भयंकर हिंसात्मक असं वाटलं तरी तेही तुझं स्वाभाविक कर्मच आहे. आणि स्वधर्माच्या दृष्टीने जर का विचार केला तर युद्ध हे तुझं नियत कर्म आहे अर्जुना. त्यामुळे कर्म न करणं नाही, योग्यच नाही आहे. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणंच श्रेष्ठ आहे. आणि कधीकधी असं होतं बरं का, की आपलं कर्म जरी दोषयुक्त वाटलं तरीही त्याचा त्याग करू नये. पुढे येणार आहे श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात, ते पुढे येणार आहे. किंवा शेवटीसुद्धा 18व्या अध्यायातसुद्धा भगवंत सांगतात, सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. सदोष, दोषयुक्त आपल्याला वाटतं कधी कधी माझंच कर्म असं आहे, पण तसं नाही. सहज आहे ते. सहज म्हणजे आपल्या देहाबरोबरच ते जन्माला आलेलं जे कर्म आहे त्याचा कधीही त्याग करायचा नाही. जो वर्ण आश्रम आहे त्याचा त्याग करायचा नाही आहे. किंवा मागेही सांगितलं होतं नाही का, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्याच्यामध्येही भगवंत म्हणाले होते, मा कर्मफल हेतुर्भूः मा ते संगः अस्तु अकर्मणी. कर्म न करण्यामध्ये तुझी बुद्धी नको किंवा तुझा संघही जडायला नको असंही सांगितलं होतं. आता हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. नियतं कुरु कर्मत्वं. शरीरयात्रा म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा ना, कर्मच केलं नाही तर आपोआप त्या संबंधाचा विच्छेद होईल असं अर्जुनाला वाटत होतं. परंतु ते मत खोडून काढण्यासाठी भगवंत म्हणतायत, कर्म केल्याशिवाय तुझा शरीर निर्वाहही भागणार नाही, चालणार नाही. आणि म्हणून नेमलेलं जे वाट्याला आले ते कर्म प्रत्येकाने करायलाच पाहिजे. प्रत्येकाने. हा अर्जुनालाच उपदेश नाही आहे, हा आपल्याला संदेश आहे. आपल्यालाही वाटतं की अरे माझंच कर्म असं काय, पण असू दे. जे कर्म तुझ्या वाट्याला आलं आहे ते उत्तम रीतीने करायचं आहे. माऊलींनी तर आणखीन याच्याही पुढे जाऊन सांगितलं आहे, स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. जे वर्ण आश्रमानुसार जे कर्म वाट्याला आले ते उत्तम रीतीने तुम्ही आचरणात आणलं, तुम्हाला कितीही ते वाईट वाटू देत, घोर वाटू देत, त्याच्यापासून निश्चितपणाने पाप लागणार नाही. अर्जुनाला भीती कशाची होती? पापाची भीती होती. आणि म्हणून इथे त्याला दिलासा देतात की तू हे कर्म केलंस तर तुला निश्चितपणाने पाप लागणार नाही. कर्मत्यागाने अनर्थ होईल. या क्षत्रिय धर्माचा, या कर्माचा, या युद्ध कर्माचा तू त्याग केलास तर अनर्थ होईल. पण जर का त्या कर्मफलाचा त्याग केलास तर तुझा उत्तम असा पारमार्थिक लाभ होणार आहे. कर्म करायचं पण फळाचा त्याग करायचा आहे, एवढं जमेल का तुला? एवढं केलंस तर तुला पारमार्थिक लाभ होणार आहे. आणि जे तुला श्रेयाची अपेक्षा आहे ना, श्रेयस पाहिजे, तेही प्राप्त होणार आहे. आणि माणसाची जीवनयात्रा जी आहे ती 3 प्रकारांनी सिद्ध होत असते. पहिलं म्हणजे शास्त्रविहित कर्म आचरणं, म्हणजे न्याय्य मार्गाने अर्थार्जन करणं, त्या धनाचा उत्तम विनियोग करणं, शुद्ध अन्न सेवन करणं, अतिथी सत्कार करणं, हे सगळे पंचयज्ञ आहेत. याचा जर का अंगीकार केला, याचा स्वीकार केला तर आपोआप सगळं पुढचं सुरळीत चालणार आहे. आणि मग त्याच्यातनं होणार काय आहे तर त्याच्यातनं चित्तशुद्धी होणार आहे. आपल्या कर्माशी जेव्हा आपण प्रामाणिक असतो तेव्हा चित्तशुद्धी हा एक अलौकिक फायदा आहे. आणि चित्तशुद्धीच्या द्वारे मोक्ष प्राप्त होऊ शकतो. केवढं वाट्याला येणार आहे तुझ्या बघ अर्जुना. दुसरी जीवनयात्रेचा दुसरा एक प्रकार आहे ते म्हणजे धर्माची चौकट ओलांडायची नाही. चौकट आहे, धर्म चौकटीत बांधलेला आहे आणि म्हणून त्या चौकटीत राहूनच कर्म करायचं आहे. कसं करायचं आहे? आता बघा, अर्जुन म्हणाला होता भैक्षमपीह लोके, मला भिक्षा मागणं सुद्धा चालेल पण मला हे युद्ध नको. अरे तू कोण ठरवणार? क्षत्रियाने कधीच भिक्षा मागायची नसते, उलट क्षत्रियाने दान द्यायचं असतं. क्षत्रियाने दुसऱ्यांना भिक्षा द्यायची असते. युद्धामध्ये जे मिळवलेलं आहे, धन म्हणा, वैभव म्हणा, संपत्ती किंवा इतर काही गोष्टी ज्या प्राप्त झाल्या आहेत त्याचं दान करायचं असतं.
क्षत्रियांनी कधी भिक्षा मागायची नाही. भिक्षा मागणं हा संन्याशाचा धर्म आहे, तुझा नाही आहे. मग तू धर्माची चौकट ओलांडायला जातोयस अर्जुना, हे चुकतोयस तू, त्यामुळे ते करू नकोस. आणि तिसरा त्याच्यातला मार्ग आहे की भगवत भक्तीने हे उत्तम संस्कार अंगी बाणवायचेत आणि त्या सगळ्याविषयी कृतज्ञता बाळगायची. अरे तू क्षत्रिय कुळात जन्माला आलास, द्रोणाचार्यांसारखे उत्तम गुरु तुला लाभले, तू उत्तम धनुर्धर आहेस, या सगळ्याविषयी काहीतरी कृतज्ञता बाळग. काहीतरी त्यांच्याविषयी ऋणात आहेस तू, तर त्याच्यासाठी तरी तुला युद्ध करायलाच पाहिजे. उत्तम देह प्राप्त होणं, खणखणीत आरोग्य असणं, याच्याविषयीसुद्धा त्या देवाचे रोज आभार मानायला पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर, आता हे झालं अर्जुनाचा उपदेश, पण आपण हे बोलूया, आपण ह्या कृतज्ञतेचा उल्लेख करतो का? आपल्याला जे जे मिळालेलं आहे ते सगळं देणे ईश्वराचे. परमेश्वराने केवढं दिलेलं आहे, केवढं वैभव दिलेलं आहे, तरी आम्ही रडत बसतो, हेच मिळालं नाही, तेच मिळालं नाही, माझं असंच आहे, माझं नशीबच फुटकं आहे. काही नाही, इतकं सुंदर देह मिळालं आहे. रोज झोपेतनं उठल्यानंतर एकदा त्याला नमस्कार करायचा आहे, कमीत कमी एकदा नमस्कार करायचा आहे. कारण प्रत्येक वेळेस, रोज, दररोज झोपेतून जाग आल्यानंतर पहिला विचार तुमच्या मनात काय येतो आणि काय यायला हवा? कुठे जायचं आहे आज, काय कुणाचं लग्न आहे, कुठे जायचं आहे, काय आज व्याख्यान आहे, हा विचार नंतर येतो. आज मी आहे, मी आज हा नवीन दिवस पाहिला आहे, हा सुंदर नवा कोरा करकरीत दिवस भगवंता तू मला दाखवलास, याच्याबद्दल मी तुझे आभार मानते, मी तुझी ऋणी आहे. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित सुखम परमहंस गतीं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तत् ब्रह्म परमं ब्रह्म सकलम नच भूतसंघः. हाय मला शरीर दिलेस, हे जे हृदयातले ठोके वाजतायत ते अजूनही चालू आहेत, थँक्यू बरं का परमेश्वर म्हणायला पाहिजे. अर्जुनाला हे वेगळ्या शब्दात भगवंत सांगतायत की तुला तुझा स्वधर्म पालन करायलाच पाहिजे, कारण तुझ्यावर इतक्या लोकांचे उपकार आहेत. आपणही अर्जुनाच्या या बोधावरनं, या उपदेशावरनं आपणही धडा घ्यायचा आहे, आपणही शिकायचं आहे की मला काय करायला हवं. त्यामुळे नियतं कुरु कर्मत्वम एवढं जरी आपण तत्त्व ध्यानात ठेवलं तरी आपलं कर्म आपण मनापासनं करायचं. आपण कधी कधी म्हणतो बरं का, मीच का करायचं, हे अमके एवढे लोक आहेत ते मीच का करायचं. अगं तुला दिलं आहे, परमेश्वराने तुझी निवड केली ह्या कामासाठी, एवढं लक्षात घेऊन त्याला ते समर्पित करायचे. ज्या परमेश्वराने तुला हे कर्म करायला भाग पाडले, निवडले, त्याच्यासाठी तू हे कर्म कर. तुझ्यासाठी नको, मिळवण्यासाठी नको, पण हे कर्म त्या परमेश्वरासाठी करायचं आहे. एवढी जर भावना असेल तर प्रत्येकजण नियत कर्म करणार आहे. आणि कारण अकर्मापेक्षा कर्म नेहमीच श्रेष्ठ आहे, आणि कर्म केलं नाही तर शरीर यात्रा चालणार नाही, असा त्याचा मतितार्थ आहे. आता पुढे तर आणखीन बघा, एक एक श्लोक मी आता प्रत्येक वेळेस म्हणत जाणार आहे, आणखीन. हे जे सगळी कर्म आहेत ना, जी नियत कर्म आहेत ती कशी आहेत सांगू का? ती यज्ञ कर्म आहेत. यज्ञ म्हणजे प्रत्यक्ष होमकुंड पेटवून ते ब्राह्मण बोलवून वेदमंत्र, ऋचा, अन्नदान, दक्षिणा असा यज्ञ नाही. कुठलंही कर्म निस्वार्थ भावनेने समाजहितासाठी करणं हाच यज्ञ कर्म आहे. आणि आपल्या वर्णाश्रमानुसार कर्म करणं हा देखील यज्ञच आहे. मग हा यज्ञ करताना जर का यज्ञ करण्याच्या व्यतिरिक्त कर्म केली, यज्ञकर्म तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे, नियतं कुरु कर्मत्वं, यज्ञकर्म करायलाच पाहिजे. पण यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, म्हणजे अदर दॅन कर्म, आपल्या भाषेत बोलते बरं का, इंग्लिशमध्ये बोलते, अदर दॅन यज्ञकर्म जर का जी कर्म कराल, लोकोयं कर्म बंधनः, ती सगळी कर्म तुम्हाला बंधनात टाकतात. यज्ञकर्म सोडून स्वार्थी भावनेने, हाव धरून, आसक्ती धरून किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी जी कर्म कराल ती यज्ञकर्मात मोडणार नाहीत. आणि अशी सगळी कर्म जी यज्ञकर्म नाहीत, अशी सगळी कर्म बंधनाला कारणीभूत ठरतात. लोकोयं कर्म बंधनः. तू काय कर अर्जुना, तदर्थं, त्यासाठी कर्म कौंतेय, तू कर्म कुठलं कर कौंतेया,
मुक्त संग समाचर. ज्या कर्माचं तुला बंधन पडणार नाही, मुक्त संग होशील, त्या संघापासून तू मुक्त होशील असं कर्म समाचर. आचर म्हटलेलं नाही, समाचर म्हटलं, त्याला सम लागलेलं आहे. म्हणजे ती कर्म करताना सम्यकपणाने करायची, योग्य रीतीने करायची, कशी बशी नाही, पाट्या टाकल्यासारखी नाही, कुणावर तरी उपकार म्हणून नाही, मला आनंद मिळतोय, अहो या कर्मामध्ये मला आनंद घेता येतोय, अशा भावनेने, अशा आनंदित उल्लसित वृत्तीने ही सगळी कर्म करायची आहेत. एवढं जरी करता आलं तरीसुद्धा तो परमेश्वर प्रसन्न होईल आणि त्यापेक्षा तुला संग जडणार नाही. विहित कर्म मी नित्य करावे, आसन सोचित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. कधीही नामी उल्लंघाव्या वेदाज्ञा वा श्रुती. परमसद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. विहित कर्म करत असताना निरीच्छ मानस, मला काही मिळवायचं नाही आहे, पण मग जेव्हा मिळवायचं नसतं तेव्हा कसं तरी कर्म केलं जातं, वृक्षतेने केलं जातं, असंही नाही आहे. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, की लोकांना वाटलं पाहिजे अरे याच्यात ह्यांना किती आनंद मिळतो, आणि खरंच हा आनंद जेवढा तुम्ही वाटाल तेवढा मिळत जातो. दुसऱ्यांना आनंदित करता करता आपण केव्हा आनंदित होतो कळतच नाही. म्हणजे बघा ना, अत्तर लावण्याची सुद्धा एक गंमत असते. दुसऱ्यांना अत्तर लावत गेलो आपण की स्वतः सुगंधित होतोच की. आनंदसुद्धा असा वाटायचा आहे, आणि आनंद कशात घ्यायचा आहे, स्वतः तो कर्मात घ्यायचा आहे. कर्म कुठलं? नियत कर्म, विहित कर्म उत्तम रीतीने आचरणात आणलं की आतूनच आनंदाच्या लाटा येतात, आनंदाच्या उर्मी अशा उचंबळून येतात. मग इतरांनाही आनंद आणि आपल्यालाही आनंद, देण्यातही आनंद आणि घेण्यातही आनंद. अशी जर का आपल्याला वृत्ती करायची असेल तर मग प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्मच झालं पाहिजे. यज्ञ अर्थात कर्मणो अन्यत्र, तशी कर्म करायची नाही आहे. कारण लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. सगळी कर्तव्य कर्म आहेत ती यज्ञस्वरूपच आहेत. म्हणजे अगदी तुमचा व्यापार असो, व्यवसाय असो, नोकरी असो, अध्ययन असो, अध्यापन असो, ही सगळी शास्त्रविहित कर्म आहेत, ही सगळी यज्ञस्वरूपच आहेत. जनहितासाठी निस्वार्थपणाने केलेलं कुठलंही कर्म हे यज्ञकर्म आहे. अशी कर्म करत गेलो तर हळूहळू हळूहळू त्याच्यातली आसक्ती पूर्ण नाहीशी होते. आणि यज्ञार्थ कर्म करत असताना खऱ्या कर्मयोगाची स्थिती कशी असते, खरा जो खऱ्याच या सगळ्या कर्मयोगाच्या कसोटीवर उतरतो, अशा खऱ्या कर्मयोगाची स्थिती फक्त परमात्म्यात असते. तो परमात्म्यामध्ये दंग असतो, मग्न असतो. कर्म समाप्त झालं तरी त्याची स्थिती तशीच कायम राहते. भिक्षा मागणं हा ब्राह्मणाचा स्वधर्मच आहे ना. अर्थात क्षत्रियांसाठी तो परधर्म आहे. क्षत्रियांनी भिक्षा मागू नये, पण ब्राह्मणांनी जरूर भिक्षा मागावी. आणि परधर्म म्हणजेच आहे ते अन्यत्र कर्म. या श्लोकात जे म्हटले, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र. अन्यत्र कर्म म्हणजे दुसऱ्याच्या कर्मामध्ये नाक खुपसणं. आपलं आपण काम करावं, दुसऱ्याच्यामध्ये डोकावायला सुद्धा खरं तर जायचं नाही आहे, कारण ते अन्यत्र कर्म होईल. आणि म्हणून काय सांगितलं आहे, साधकाने नित्य सावधान राहायला पाहिजे, सतत दक्ष राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. म्हणजे लक्ष आपल्या जीवनावर आपलाच वॉच पाहिजे. माझं एखादं कर्म स्वार्थीपणाचं होत नाही आहे ना, मी त्या आसक्तीच्या आहारी जात नाही ना, मी कुणाकडनं काही मागत तर नाही आहे ना. सतत लक्ष ठेवायचं आहे, जागरूक राहायचं आहे, वॉच ठेवायचं आहे. कुठल्याही कामामध्ये कामना नको, स्वार्थ नको. आणि असं करत असता आपल्याला कर्मयोगीसुद्धा होता येईल. कारण आपल्याला त्या कर्मबंधनात पडायचं नाही आहे. क्रियमाण कर्म म्हणा, कर्तव्य कर्म म्हणा, हे फक्त माणसाला दिलेलं आहे. कर्म करण्याचा अधिकार, क्रियमाण कर्म करण्याचा अधिकार केवळ माणसाला आहे. मुंगी नाही मोक्ष मिळवू शकत.
माकड नाही मोक्ष मिळवू शकत, फक्त माणूसच मोक्ष मिळवू शकतो. कसा? तर आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां. आहार, निद्रा, भीती आणि मैथुन या 4 गोष्टी कॉमनच सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये ह्या 4 गोष्टी आहेतच, जशा माणसात सुद्धा आहेत. पण माणसाला एक ॲडिशनल व्हॅल्यू आहे, ॲडिशनल क्वालिटी दिलेली आहे. धर्मस्तु तेषां अधिको विशेषो धर्मेण हीनः पशुभिः समानाः. जर तुम्ही धर्माचं आचरण केलं नाही तर पशुपेक्षा सुद्धा वाईट स्थिती आहे माणसाची. आहार निद्रा भयमैथुनम ह्याला काही बंदी नाही आहे, ह्याला काही मज्जावं नाही आहे. सगळे प्राणी ते करतातच, त्याच्यात तुझं काय वैशिष्ट्य? पण माणसाला विवेक दिला आहे, माणसाला स्वकर्म स्वधर्म आचरण्याची मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. स्वकर्म आचरणात आणून त्याला मोक्षपदापर्यंत सुद्धा जाता येतं. आणि म्हणून प्रत्येकाने कर्म करायचे ते सगळ्या भूतमात्रांच्या हितासाठी. त्यांना नाही आहे अधिकार, पण मला आहे ना, मला विवेक आहे म्हणून सगळ्यांसाठी कर्म करायचे. आणि जी कर्म स्वार्थासाठी केली जातात तीच नेमकी बंधनकारक ठरतात. आणि सगळ्याला कारण काय आहे? आसक्ती आणि स्वार्थभाव हे सगळ्या बंधनाला कारण ठरतं. आणि माणूस कर्माने नाही तर कर्माच्या हेतूने किंवा आसक्तीने बांधला जातो असं आपण पाहतोय. आसक्ती नको, काही मागूच नका, काही मोबदलाच नको, असं करता येईल. अहो, प्रत्येकाने आपलं कर्म उत्तम करायचं आहे. संतांच्या मालिकेमध्ये आपल्या सगळे संत माहिती आहेत, आपल्या सगळे व्यवसाय आहेत. गोरा कुंभार आहे, नामदेव शिंपी आहे, सेना न्हावी आहे, नरहरी सोनार आहे, जनाबाई, म्हणजे सगळे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, सज्जन कसाई, कसायाचा धंदा करणारा सुद्धा संत पदाला पोचू शकतो. खरं तर त्याचं काम होतं मांस कापणं. मांस कापणं हे परमेश्वराला आवडतं, पण त्याचा तो धर्म होता. आणि त्यांनी तेवढ्याच त्या मांस कापताना किंवा तुलाधार वैश्याची कथा सांगतात. वैश्य होता, वैश्य व्यापारी, तराजूच्या दांड्याला सर्वस्व मानणारा. त्या तराजूच्या दांड्याप्रमाणे आपलं जीवन समतोल असावं एवढाच संदेश त्यांनी त्या तराजूमधनं घेतल्या तुलाधार वैश्याने. आणि तो संत पदाला पोचला. म्हणजे कुठलंही कर्म करा, अहो कुठलंही कितीही हलक्या दर्जाचं कर्म असेल, पण जर का तो तुमचा स्वधर्म असेल, तो उत्तम रीतीने आचरणात आणला तर निश्चित तुम्ही मुक्त व्हाल. मुक्त संघ समाचर. आणि मुक्त संघ समाचर हा केवळ गीतेचा संदेश नाही आहे बरं का. अगदी सगळीकडे स्मृतिशास्त्र तर सांगतं, कर्माची व्याख्याच एक सुंदर केलेली आहे स्मृतिशास्त्राने. तत्कर्म यन न बंधनाय. असं कर्म करा की ज्याच्यामुळे बंधन पडणार नाही. म्हणजेच प्रत्येक कर्म हे सत्कर्म असायला पाहिजे, त्याच्यात आसक्ती नको, त्याच्यात अहंकार नको. पण मग हे कर्म केलं तर आम्हाला फळ मिळणार नाही का? मिळणार आहे ना. अहो, उलट आहे, तुम्ही जितक्या फळाची अपेक्षा कमी कराल तेवढी तुम्हाला अनंत पटीने फळं मिळणार आहेत त्याची. म्हणजे असं एक वचन आहे, अगदी असं म्हणतात, नमागे तयाची रमा होय दासी. जो काही मागत नाही ना त्याची ही लक्ष्मी ही दासी होते, त्याच्याकडे अक्षरशः पाणी भरते लक्ष्मी. असं आहे, तुम्ही जेव्हा फळ मागता त्याच्यामध्ये आसक्ती ठेवता की मला अमुक अमुक दे, तेव्हा तुम्ही त्या फळाभोवती एक कुंपण घालता, एक मर्यादा घालता. आणि मग भगवंतांना ते फळ देणं सोपं वाटतं. पण जर तुम्ही काहीच मागितलं नाही तर त्यांनाही कळत नाही की ह्याला काय द्यावं, आणि ते अनंत पटीने आपल्याला फळं देतात. त्यामुळे अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, अशी त्या भक्ताची, अशी त्या साधकाची अवस्था होते. आणि म्हणून मागायचं काहीच नाही. आणि न मागणारा तो भक्त आहे, त्याच्या ऋणामध्ये भगवंत बांधले जातात, त्या ऋणाईत होतात. आणि म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुमचे चरण माझ्यापाशी गहाण आहेत, अशी अधिकाराची भाषा भक्ताला वापरता येते. असं हे स्मृतिशास्त्रात सांगितलं, तत्कर्मय न बंधनाय. आणि उपनिषद काय सांगतात? उपनिषद सांगतात संपूर्ण हे ब्रह्मांड ते ईश्वराने व्यापलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत. मग सगळंच जर का हे ईश्वराने व्यापलेलं आहे,
तर आम्ही वावरायचं कसं असा आम्हाला प्रश्न पडतो. सगळीकडे ईश्वर भरून राहिला असेल तर आम्ही जे जेवण करतो त्या पोळीतही तो ईश्वर आहे, आम्ही जे पाणी पितो त्याच्यातही तो ईश्वर आहे. मग पोळी खायची का नाही, ते पाणी प्यायचं का नाही, तर काय करायचं? तर लगेच उत्तर देऊन ठेवलेलं आहे उपनिषदांनी, तेन त्यक्तेन भुंजीथाः. सगळ्याचा भोग घ्या, पण कसा घ्या? त्यागपूर्वक घ्या. त्यागपूर्वक भोग ही एक भारतीय संस्कृतीची एक अजब देणगी आहे. भोग घ्यायचा, सगळं भोग आपल्यासाठीच आहे, कारण देहधारणा ज्याने केलेली आहे त्याला भोग घ्यावेच लागतात, त्याला आहार विहार सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. पण ते करताना इतरांचा विचार करायचा आहे, त्याग आधी करायचा आणि मग भोग घ्यायचा आहे. आधी द्यायचं आहे आणि मग घ्यायचं आहे. खरं म्हटलं तर जन्माला आल्यापासून आपण कितीतरी या सृष्टीकडनं घेतलेलं आहे. आपल्या आईवडिलांनी, आपल्या शेजारी पाजाऱ्यांनी, आपल्या नातेवाईकांनी, आपल्या गुरुजींनी आपल्याला केवढं दिलं आहे. मग निदान ते फेडायची तरी जाणीव तरी असायला पाहिजे. आणि म्हणून त्याग करायचे, आधी दुसऱ्यांना द्यायचं आणि मग घ्यायचं. आपल्याकडे ही पद्धतच आहे. उत्तम पदार्थ दुसऱ्यासी द्यावा, मग आपण सेवावा. त्यामुळे ह्या त्यागपूर्वक भोग घेणं हे सुद्धा उपनिषदांनी सांगितलं आहे. आणि मग ते कर्म यज्ञकर्म होतं. आणि यज्ञामध्ये कोणाचे अधिष्ठान आहे? यज्ञो वै विष्णू असं म्हटलेलं आहे. यज्ञ हे विष्णूचं अधिष्ठान आहे. म्हणजेच ईश्वराच्या आराधनेसाठी केलेलं कर्म हेच मुळी यज्ञकर्म होतं. आणि मग संपूर्ण जीवनच यज्ञस्वरूप होतं. यज्ञस्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. नाहीतरी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्यात या संसारापासूनच मिळाल्यात, नाही का? संसारापासूनच शरीर मिळालं आहे, वस्तू मिळाल्या आहेत, योग्यता मिळाल्या आहेत, सामर्थ्य मिळालं आहे. हे सगळं त्या संसाराच्या सेवेत लावायचं, म्हणजे त्यालाच सगळं आधी अर्पण करायचं आहे आणि त्याच्या बदल्यात आपण काहीही मागायचं नाही. हिंदीमध्ये अशी एक मुहावरा आहे, नेकी कर और कुएं में डाल. उत्तम कर्म करायचे पण त्याचा उच्चार सुद्धा करायचा नाही, ते विसरून जायचे. अशी जर का कर्म करत गेलो तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आपल्याला असं वाटेल की मी मिळवलेलं सारखं देतच राहिलं तर मग मला काय उरेल. अहो, तुम्हाला अनेक पटीने मिळणार आहे. आणि हे करत असताना ते गीतेचं तत्व नुसतं लक्षात ठेवायचं नाही, तर ते व्यवहारात आणायचे. गीता सांगते कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळावर अधिकार सांगायचंच नाही. आणि ते तत्व न राहता ते व्यवहारात यायला पाहिजे. जे तत्वी ते ये व्यवहारी, प्रसन्न होता श्री गिरिधारी. हृदयी सद्गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता. असं जगता यायला पाहिजे. हे सांगत असताना भगवंत आणखीन एक पुढचा श्लोक सांगतायत. फारच एकेकापेक्षा एक सुंदर येतो. जेव्हा ही सृष्टी निर्माण केली ना, त्या ह्या सृष्टीचं पालन पोषण कसं होणार? ही सृष्टी आनंदित हर्षभरित होण्यासाठी प्रजापतींनी एक मंत्र सांगितला होता, एक गुरुकिल्ली सांगितली होती सगळ्या मानवांना. ती कुठली होती? तेव्हा प्रजापती म्हणाले होते. काय आहे ते भगवंत आता गीतेमध्ये सांगतायत. सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वोस्त्विष्ट कामधुक्. सहयज्ञाः, यज्ञाच्या सहित ही सगळी प्रजा निर्माण केलेली. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, सृज धातू आहे, सृजन म्हणजे नवनिर्मिती. ही सगळ्या प्रजेची निर्मिती या प्रजापतीने केली आहे. आणि पुरा, तेव्हा पूर्वी, फार पूर्वी, अब्जावधी हजारो वर्षापूर्वी प्रजापती ही उवाच, प्रजापतीने काय सांगितलंय? एक मंत्र दिलाय की तुम्हाला आनंदी राहायचंय ना, तुम्हाला सगळे भोग हवेसे वाटतात ना, तुम्ही एकच करा. अनेन प्रसविष्यध्व. कशाने? अनेन म्हणजे या यज्ञाने. प्रसविष्यध्व, तुम्ही नवीन निर्माण करा. एष वोस्त्विष्ट कामधुक्. हे यज्ञच तुम्हाला कामधेनूप्रमाणे तुमच्या कर्तव्य कर्मासाठी जी जी सामुग्री लागणार आहे ते हे यज्ञच तुम्हाला पुरवतील. आणि हे यज्ञ तुम्हाला पुरवत असताना तुम्ही काय करा? देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. या यज्ञ कार्यातून तुम्ही देवांना प्रसन्न करून घ्या. आणि देवांना तुम्ही प्रसन्न केलं की देव तुम्हाला प्रसन्न तर होतीलच,
आणि तुम्हाला हवं ते देतील. परस्परं भावयन्तः, एकमेकांना प्रसन्न करत करत श्रेय परमवाप्स्यथ. श्रेय, प्रेय नाही म्हटलेलं, श्रेय म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं तुमचे भोगही मिळतील आणि तुम्हाला श्रेय म्हणजे आत्मकल्याणही साधता येईल. परम श्रेय अवाप्स्यथ, अतिशय कल्याणप्रद मार्ग सांगितलेला आहे प्रजापतीने आपल्याला. प्रजापती कसे आहेत? सृष्टीचे निर्माते आहेत. पण जो निर्माता असतो ना, त्याला त्याच्या रक्षणाची, पालनपोषणाची सुद्धा काळजी असतेच की. त्यामुळे ते सृष्टीचे निर्माते आहेत आणि सृष्टीचे स्वामी सुद्धा आहेत. मग त्यांनी सांगितलं आहे, स्वतः कर्तव्य पालन करत असताना प्रजेचा आणि त्याच्या कल्याणाचाही विचार त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे देव, आणि ही प्रजा म्हणजे कोण आहे? प्रजा म्हटलेलं आहे, राजा आणि प्रजा शब्द माहिती आहे, पण इथे त्या अर्थाने नाही आहे. तर प्रजा म्हणजे सगळी भूतमात्र आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देवता आहेत, ऋषी आहे, पितर आहे, मनुष्य आहे, पशु पक्षी किडा मुंगी सगळे आहेत. अगदी हत्तीपासून ते मुंगीपर्यंत, डायनासोरपासून ते फुलपाखरापर्यंत, आणि उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासून ते संथ अशा गोगलगाईपर्यंत जे काही सृष्टीमध्ये तत्व आहे, त्याच्यामधलं जे चैतन्य आहे, ते सगळं त्याचाच तर आविष्कार आहे. म्हणजे या सगळ्या प्रजाच आहेत. परंतु ह्याच्यात सुद्धा योग्यता, सामर्थ्य, अधिकार या दृष्टीने विचार केला तर मनुष्याकडे नेहमीच एक जास्तीची गोष्ट आहे, विवेक आहे मनुष्याकडे. आणि म्हणूनच या सगळ्या योनींना सांभाळण्याची जबाबदारी खरं तर माणसावर आहे. या सगळ्यांचं व्यवहार सुरळीतपणे, सुसूत्रपणे, सुचारू रीतीने या सगळ्याचं व्यवस्थापन व्हावं, ही माणसावर खरी तर जबाबदारी आहे. आणि म्हणून माणसालाच एक संदेश दिलाय, माणसालाच एक गुरु किल्ली दिलेली आहे, एक मास्टर की दिलेली आहे की ह्या सगळ्या योनींना तुम्हाला सांभाळायचं आहे. पण तुम्ही काय करा, सगळ्यांनी आपापलं कर्तव्य पालन करा आणि ते करत असताना सगळ्यांची उन्नती साधता येईल. एवढं जरी केलं ना, एवढ्याने सुद्धा तुम्हाला कर्तव्य कर्मासाठी जी उपयोगी सामुग्री आहे ती आपोआप प्राप्त होणार आहे. इष्टा एष वोस्त्विष्ट कामधुक, कामधेनूप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्हाला कशाचीही ददात पडणार नाही. आणि खरंच आहे, प्रजापतीने जे सांगितलं ते आजही आपण बघतोय. आपण एक दाणा पेरतो जमिनीमध्ये आणि ती कितीतरी कणसं देते. ही भूमाता आपल्याला किती देते, आपल्याला काहीच कमी पडत नाही. कुणालाही खायला प्यायला कधीही कमी पडणार नाही, इतकी ही बहुरत्ना वसुंधरा आपल्याला भरभरून देते. मग ह्या वस्तू तुम्हाला सुगमतेने मिळत राहतील, मात्र तुम्ही इतरांचाही विचार करायला पाहिजे. आणि खरा कर्मयोगी आहे ना, जो खरा कर्मयोगी आहे तो संसारामध्ये नेहमी देण्याचाच भाव ठेवतो. आणि जेव्हा घेण्याचा भाव वाढतो तेव्हा तो बंधनात पडतो. माणसाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे, घेण्यापेक्षा देण्याचं प्रमाण अधिक असायला पाहिजे. विवेकानंद केंद्राची एक प्रार्थना फार समर्पक आहे, फार आशयघन आहे. जीवने यावत आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम् इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यताम्. जेवढं मला मिळालंय ना या जीवनामध्ये, त्यापेक्षा मला जास्ती देता यायला हवं. ही निदान भावना तरी हवी आणि त्या दृष्टीने आचरणसुद्धा हवं. एवढं जर केलं तर ते देवा भावयन्तु वहा. वहा म्हणजे तुम्हाला. युष्माकम या शब्दाचं हे वहा हे वैकल्पिक रूप आहे. आणि तव ते युवह्योहो वाम युष्माकम वहा षष्ठी. तुम्हाला हे सगळं प्राप्त होईल. ते देवा भावयन्तु, ते देवता तुम्हाला तृप्त करतील. बघा ना, झाडं काय, वेली काय, फुलं फळं देतातच. वेगळं त्यांना काही मागावं लागत नाही. झाडं वेली फार भरपूर देतात. पण जर त्यांना आणखीन खत घातलं, पाणी घातलं, व्यवस्थित घातलं तर तीच फळं फुलं आणखीन येतात, विशेषत्वाने येतात. माणसाने एवढं तरी करायला नको का? करायलाच खरं तर पाहिजे. त्याचप्रमाणे यजन केलं की देवतांची पुष्टी होते आणि देवता आपल्याला भरभरून देतात. मग त्यांची कामं जी आहेत ती न्यायप्रद असतात. आणि मग असं केलं नाही तर मात्र त्यांच्या कर्तव्य पालनामध्ये उणीव येते आणि मग अतिवृष्टी म्हणा, अनावृष्टी म्हणा, हे सगळे माणसालाही संकट भोगावी लागतात. मग काय करा,
माणसांनो, तुम्ही काय करा, परस्परं भावयन्तः, परस्परांना संतुष्ट करा. तुम्ही देवांना करा, देव तुम्हाला करतील. हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे खरं म्हटलं तर. हे एकमेकांचं समजूतदारपणाने जर का आचरण असेल तर बरोबर ते सगळं होतं. आणि दुसऱ्याकडून आपण कर्तव्याचं पालन करून घेऊ शकत नाही, पण आपण करू शकतो. आपण दुसऱ्यांना नाही सांगू शकत, पण आपण करायचं, आपण आदर्श ठेवायचा. आणि मग सगळ्यांच्या हितासाठी जर का आपण कर्तव्याचं पालन करू शकतो, इतरांना सुख देऊ शकतो, हे करताना काय आहे, जे जे मला मिळाले ना, मला समज आहे, मला बुद्धी आहे, अल्प प्रमाणात का होईना बुद्धी आहे, समज आहे, सामर्थ्य आहे, समय आहे आणि सामग्री आहे. सगळ्याच तर गोष्टी भगवंतानेच दिलेली आहे. मला जी जाण आहे, जे वेळ आहे, माझ्याकडे सामग्री आहे, सगळं उत्तम रीतीने मला मिळालेलं आहे. मग त्याच्यापैकी काही हातचं राखून ठेवायचं नाही, ते इतरांना भरभरून द्यायचं. आपल्या संबंधिताची कोणतीही गरज अपूर्ण ठेवायची नाही. आपल्या सहवासात जो कोणी येईल ज्याला जे काही पाहिजे असेल ते सगळ्यांना आपल्याकडे जे आहे ते वाटच राहायचं. आणि मग आपल्या मर्यादेनुसार, आपल्या कुवतीनुसार त्यांची सेवा करायची. एवढं जरी केलं तर श्रेय परम वाप्स्यथ, त्याच्यातनं परम कल्याण होणार आहे. आणि मग या चारही वर्णांनी या एकमेकांसाठी सुद्धा झटायला पाहिजे. क्षत्रिय जेव्हा सीमेवर राहून आपली सेवा करतात, वैश्य जेव्हा आपल्याला अन्नधान्य पुरवतात, ब्राह्मण जेव्हा ज्ञान देतात, शूद्र आपली इतर सगळी सेवा करतात, हे सगळे घटक समाजासाठी आवश्यकच आहे. आणि ह्यांनी सुद्धा एकमेकांना आधार दिला पाहिजे. म्हणजे बघा ना, शरीराचे अवयव एकमेकांना सांभाळून घेतात, नाही का? समजा मी एखाद्या कुठल्या तरी मोकळ्या मैदानात गेले आणि खूप वारं सुटलं, डोळ्यात धूळ जाते असं वाटायला लागलं, तर माझा हात आपोआपच डोळ्यावर धरला जातो. माझे पाय आपोआपच तिथून जरा मला एका बाजूला घेऊन जातात. मग त्या डोळ्यात धूळ जाते म्हणून हाताने का त्रास घ्यावा? बरं, हाताला काम पडू नये म्हणून पायाने का कष्ट करावेत? पण असं म्हणतात का ते, मी का करू, तू डोळे तुझं तू बघून घे, असं नाही म्हणत ना. प्रत्येकजण आपापलं काम अतिशय चोखपणाने करतात आणि दुसऱ्यासाठी करतात. मग एका शरीराचे हे विविध अवयव जर एकमेकांसाठी झटतायत, त्यांचं रक्षण करतायत, त्यांना सुख पोहोचवतायत, तर समाजाचे सुद्धा आपण अवयवच आहोत ना, हे सगळे घटकच आहोत. मग आपल्याला एकमेकांसाठी करायला काय हरकत आहे? दुसऱ्याचं कल्याण होत असेल, दुसऱ्याला समाधान लाभत असेल, तर मी थोडं झिजायला काय हरकत आहे? प्रत्येकाने हा विचार ठेवायचा. आणि गीता हेच सांगते, परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. तुम्हाला कमी नाही पडणार. तुम्ही दुसऱ्यांना देत राहिला तर तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. तो परमेश्वर बघतोय, तो सर्व साक्षी आहे. आणि मग असा सर्व साक्षी परमेश्वर तुम्हाला भरभरून देईल. तुम्ही इतरांना द्या, देवतांना द्या, सगळ्यांना संतुष्ट ठेवा. त्या माणसाच्या जो ॲडिशनल जो त्याला काय ॲसेट मिळालेला आहे, जे काही आणखीन बुद्धी आहे, विवेक आहे, त्याचा उपयोग करून सगळ्या सृष्टीमध्ये हे आनंदवन निर्माण करता येईल. हाच प्रयत्न खरं म्हटलं तर प्रत्येकाने करायला पाहिजे. तरच आपल्याला त्या कर्मयोगी बनण्याच्या दिशेने काही 4 पावलं तरी अडखळत का होईना टाकता येतील. आणि हाच आपण ह्या गीतेचा संदेश समजूया आणि त्या दृष्टीने वाटचाल करूया. त्याच्यासाठी योगेश्वराचीच प्रार्थना करूया आणि म्हणूया, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.